राज्यात शाळांच्या परिसरात असणाऱ्या अनधिकृत पान टपऱ्यांवर गुटखा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत दिली। भाजपचे मनोज घोरपडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते। राज्यभरात सर्रास गुटखा विक्री होते। झेप्टोसारखे अन्न विक्री करणारे ॲप शिळं आणि निकृष्ट दर्जाचं अन्न विक्री करतात। पोलीस आणि FDAचे अधिकारी समन्वय साधून काम करत नाहीत। परराज्यातून येणाऱ्या गुटख्यावर त्यांचे निर्बंध नाहीत असे आरोप विक्रम पाचपुते, श्वेता महाले, प्रवीण दटके, रमेश बोरनारे, कृष्णा खोपडे आदी सदस्यांनी सभागृहात केले। या अनुषंगानं FDA कायद्यात सुधारणा करण्यात येईल, अधिकाऱ्यांची रिक्त पदं भरण्यात येतील अशी ग्वाही मंत्री झिरवाळ यांनी यावेळी दिली। विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानं कामकाजाला सुरुवात झाली। पाहूया विधानसभेच्या कामकाजाचं थेट प्रसारण। या ठिकाणी त्या ठिकाणी जेटी बनवण्यात आली। खऱ्या अर्थाने त्या कांदळवळ त्या ठिकाणी त्यांना सरळ रस्ता असताना सुद्धा नारंगी आणि मारंबाळा या ठिकाणी त्यांनी कांदळवळमधनं त्या ठिकाणी अनेक कांदळवण आणि तीव्राची झाडं त्या ठिकाणी तोडलेली आहे। ताई, माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे की 1464 हेक्टर या आपल्या कांदळवण जमिनीपैकी फक्त आतापर्यंत 241 हेक्टर जमीन ही त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेली आहे। याचा अर्थ त्या ठिकाणी आपलं जे आपलं CCF असतील किंवा अन्य आपले जे वन अधिकारी असतील त्यांची ही एक नैतिक जबाबदारी आहे आणि भूमी अभिलेख आणि महसूल विभागाने सुद्धा त्या ठिकाणी वेळोवेळी कळवलेलं आहे की आपण त्या ठिकाणी त्या जमिनीत आपण ताब्यात घेण्यात यावं। आणि 2011 आणि 2011 पासून तर आतापर्यंत ताई त्या ठिकाणी वसई विरार महानगरपालिकामध्ये ज्यांची सत्ता ग्रामपंचायतपासून नगरपालिकेपासून महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता होती त्यांनी प्रचंड त्या ठिकाणी त्या कांदळवणाची तोडफोड कत्तल केलेली आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे की असे जे भूमाफिया आहे किंवा ज्यांनी या कांदळवणाच्या झाडांची कत्तल केलेली आहे तर त्यांच्यावरती त्या ठिकाणी आतापर्यंत ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे, हायकोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी निर्देश दिलेला आहे की त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्यात यावी। परंतु प्रामुख्याने आपल्या डिपार्टमेंटचं CCFचं किंवा आपलं DFO असतील त्यांची त्या ठिकाणी नैतिक जबाबदारी आहे। आपण त्यांच्यावर त्या ठिकाणी आपण कारवाई करणार आहात का? अध्यक्ष महोदय, मला जेवढं ऐकता आलं मी ऐकायचा प्रयत्न केला। अजिबात सभागृहात शांतता नाही आहे, मला ऐकून आलं ते काय म्हणाले। इयरफोन वापरा, कारण एक तर हा आवाज जास्त पाहिजे नाही, दोन्ही बाजूला इतके जोरजोरात लोक बोलतात ना अध्यक्ष महोदय की समोरच्याचं ऐकता येत नाही। तुम्ही मला जे विचारलंय, माझ्या मते जे मी ऐकलंय त्याच्यामध्ये असं आहे की आपण ज्यांनी कत्तल केली त्यांच्यावर कारवाई करणार का, आणि जिथे स्थानिक म्हणजे अगदी ग्रामपंचायतपासून ते नगरपालिकेपर्यंत तुम्हाला असं म्हणायचं आहे की स्थानिक लोक तिथे हात मिळवणी करून या कांदळवनांची कत्तल करतात। आता त्याच्यामध्ये काही व्यावसायिक लोक असू शकतात, काही जाणीवपूर्वक तिथे काही डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीने लोक करू शकतात। तर हे बरोबर आहे, असं जर होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करणं क्रमप्राप्त आहे, कायद्याने तसंच केलं पाहिजे। आता जवळपास मी आत्ता सांगितलं की आमच्या उत्तरात देखील आम्ही सांगितले की 19 विधान परिषदेत नियम